संकेत वानखडे आपणा सर्वांचे ITM युनिव्हर्सिटी ग्वालियरमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। तर आत्ताचा हा जो व्हिडिओ आपण बनवत आहे तो म्हणजे ITM युनिव्हर्सिटीच्या फील्डबद्दलचा। ITM युनिव्हर्सिटीकडे एकूण जे आहेत 3 फील्ड त्या ठिकाणी आहेत, म्हणजे की क्रॉप रिसर्च सेंटर त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, ज्याला की म्हणतो आपण CRC1, CRC2 आणि CRC3। त्याच्यामधलंच आज जो व्हिडिओ आपण बनवत आहे तो म्हणजे CRC1चा। बघू शकता हे पूर्ण CRC1चा पूर्ण एरिया या ठिकाणी आहे, अतिशय मोठा एरिया आहे आणि हे पूर्ण CRC1चं लेआउट तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। त्या CRC1चं या ठिकाणी ही एंट्री आहे। इथून पुढे जे आहे पूर्ण CRC1च्या त्या ठिकाणी फील्ड चालू होतात। त्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रायल लागलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या, BSCचे विद्यार्थी असो, BSc ॲग्रीचे असो, MSc ॲग्रीचे असो किंवा PhDचे असो, सर्व विद्यार्थ्यांच्या ट्रायल ज्या आहेत इथं कंडक्ट केले जातात। रिसर्च वर्क या ठिकाणी कंडक्ट केलं जातं आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रॅक्टिकल नॉलेज प्राप्त व्हावं, त्यामुळे जे आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना ही फील्ड या ठिकाणी अलॉट केली जाते आणि त्याच्यावरती त्यांना स्पेशल क्रॉप जे आहे ते क्रॉप देण्यात येतं आणि ते क्रॉप त्यांना ग्रो करावं लागतं। त्यामुळे जे आहे फील्ड प्रिपरेशनपासून ते हार्वेस्टिंगपर्यंतचं त्या क्रॉपचं पूर्ण नॉलेज जे आहे ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळतं। त्यामुळे ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर विद्यार्थ्यांचं जे आहे नॉलेज त्या ठिकाणी वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असते। त्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटी त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या आहेत। फील्ड फॅसिलिटी झाली, फील्ड फॅसिलिटीवर त्या ठिकाणी इरिगेशन फॅसिलिटी झाली, इतर फॅसिलिटीज असतील त्या फॅसिलिटीसुद्धा आपल्याला सगळं CRC वरती 3 CRC वरती अवेलेबल आहेत। तर आता आपण पुढे चलूया, बघूया CRC1चा पूर्ण त्या ठिकाणी आपण CRC1च्या फील्ड त्या ठिकाणी बघणार आहोत। चला वळूया पुढे। या ठिकाणी बघू शकता विद्यार्थ्यांचे वेगवेगळे ट्रायल या ठिकाणी लागणं चालू आहेत। MSCचे विद्यार्थी आहेत, यांचे वेगवेगळे ट्रायल लागतात आहे। खरीपमध्ये ट्रायल लावणं चालू आहे। माझ्या आधी बघू शकता राईसचं या ठिकाणी ट्रान्सप्लांटिंग चाललेलं आहे। त्यामुळं अतिशय चांगली या ठिकाणी तुम्हाला फील्डची अवेलेबिलिटी मिळेल। सर्व फील्ड या ठिकाणी अवेलेबल आहे आणि खूप मोठा एरिया आहे। आणि हे तर झालं CRC1चं। असे CRC2, CRC3 सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि असेच त्याच्यावरती जे आहेत रिसर्च ट्रायल घेतले जातात। MSCचे विद्यार्थी असो, BSCचे विद्यार्थी असो किंवा PhDचे विद्यार्थी असो, सगळ्यांसाठी अतिशय चांगली फील्ड जी आहे ती ITM युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे। लागलेले आहेत या ठिकाणी बघू शकता हळदीचं क्रॉप आहे। त्याच्यानंतर इकडे आपण बघितलं तर या ठिकाणी उडीद लागलेला आहे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी कावपीचं पीक आहे। त्याच्यानंतर मिर्च लागलेली आहे। मागे बघू शकता या ठिकाणी क्रॉप त्या ठिकाणी लागलेले आहेत। तुरीचं सुद्धा क्रॉप लागलेला आहे। विविध कॅपेट एरिया आहे आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही इकडं जे आहे या ठिकाणी सुद्धा कावपी लागलेला आहे। कावपीचा हा प्लॉट आहे। त्याच्या मागून परत एकदा हळदीचा क्रॉप आहे। विविध विद्यार्थ्यांचे असे ट्रायल या ठिकाणी लागलेले असतात। त्याच्या तिकडनं तुम्हाला जे आहे सोयाबीनचा प्लॉट दिसेल, म्हणजेच की असे विविध प्लॉट जे आहेत ते दिले जातात या ठिकाणी। हा कॅपेट एरिया आहे पूर्ण। हा जो आहे हा BSc स्टुडंटचा कॅपेट एरिया आहे। या ठिकाणी BSc ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटनी वेगवेगळे क्रॉप या ठिकाणी लावलेले आहेत। त्यामुळे ITM युनिव्हर्सिटीमध्ये अशा तुम्हाला वेगवेगळ्या फील्ड अवेलेबल होतील, ज्या की तुमचं नॉलेज त्या ठिकाणी वाढवतील। तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिकल परफॉर्म करू शकता, सर्व ऑब्झर्वेशन घेऊ शकता। क्रॉपच्या सोईंगपासनं, फील्ड प्रिपरेशनपासनं ते हार्वेस्टिंगपर्यंतचं सर्व नॉलेज तुम्हाला यावं, यासाठी ही सर्व जे आहे ITM युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे फॅसिलिटी अवेलेबल करून देते, जे की तुमची फील्डची अवेलेबिलिटी आहे। आणि इतर ठिकाणी तुम्ही जाल तर फील्ड त्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणात अलॉट होत नाही, मात्र ITM युनिव्हर्सिटीमध्ये असं नाही आहे। तुम्हाला जेवढी फील्ड त्यासाठी त्या ठिकाणी लागेल तुमच्या ट्रायलसाठी, तुमच्या एक्सपेरिमेंटसाठी, तेवढी फील्ड तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाते।
आहे CRC1 वरचं ॲग्रोमेट्रोलॉजिकल युनिट. या ठिकाणी बघू शकता सर्व इक्विपमेंट्स या ॲग्रोमेट्रोलॉजिकल युनिटमध्ये लागलेले आहेत. विंड वेन झालं, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत जे ॲग्रोमेट्रोलॉजीमध्ये इन्क्लूड आहेत जे इन्स्ट्रुमेंट ते सर्व या ठिकाणी लागलेले आहेत. तर CRC1 ही जी आहे अत्यंत डेव्हलप अशी या ठिकाणी फील्ड आहे. या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारा एरिया भेटेल. या ठिकाणी इरिगेशन फॅसिलिटीसुद्धा तुम्हाला आहे. असे मेट्रोलॉजिकल युनिटचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंटसुद्धा लागलेले आहेत. तसेच या ठिकाणी बघू शकता आपण आताच बघितलं की वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे MSc असो PhD असो त्यांचे ट्रायल इथं लागणं चालू आहेत. राईसची ट्रान्सप्लांटिंग झाली, त्याच्यानंतर आता सोयाबीनसाठी लागवड जी आहे, सोयाबीनची पेरणी जी आहे ती पेरणी या ठिकाणी चाललेली आहे. त्याच्यानंतर काही दिवसांनी आणखीन पर्ल मिलेटची सुद्धा या ठिकाणी पेरणी होणार आहे. म्हणजे असे वेगवेगळे विविध क्रॉप जे आहेत ते या ठिकाणी घेतले जातात, त्याचे ऑब्झर्वेशन घेतले जातात आणि त्याच्यावरती रिसर्च वर्क जे आहे त्या या फील्डवरती जे आहे CRC1 वरती केलं जातं. आणि CRC2, 3 वरती इकडे आपल्याला पोली हाऊस वेगवेगळ्या गोष्टी भेटतील, ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहे. ट्रॅक्टरद्वारे जे आहेत विद्यार्थ्यांच्या फील्ड जे आहेत त्या प्रिपेअर केल्या जातात. विद्यार्थ्यांना या ठिकाणी फील्ड प्रिपेअर करून दिली जाते युनिव्हर्सिटीकडनं आणि त्याच्यावरती विद्यार्थी जे आहे आपले ट्रायल कंडक्ट करतो. बघू शकता CRC1च्या फील्डवरती आपल्याला सोलर पॅनल्स आहेत. या ठिकाणी सोलरची सुद्धा सुविधा आहे. म्हणजे इरिगेशनसाठी जी आहे आपल्याला त्या ठिकाणी वॉटर अवेलेबिलिटी आपल्या फील्डला व्हावी, आपल्या क्रॉपसाठी व्हावी, त्यासाठी इथं विविध सुविधा आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. आणि सोलर पॅनल याच्यामुळे जे आहे आपल्याला इथं इरिगेशनचा प्रॉब्लेम येणार नाही. कारण अनेक वेळेस क्रॉप्सला काय होतं की आपल्याला पाहिजे तसं वॉटर त्या ठिकाणी अवेलेबल होत नाही. मात्र इथं तसं नाही आहे. इथं तुम्हाला सोलरची अवेलेबिलिटी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं 24 तास जे आहे ते वॉटर अवेलेबिलिटी मिळणार आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या क्रॉपला तुमच्या पाण्याची गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला इथं पाणी मिळेल, इरिगेशन मिळेल. त्याच्यामुळं तुमचे क्रॉप जे आहेत ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ग्रो करतील आणि चांगल्या प्रकारे तुमचं ट्रायल जे आहे ते या ठिकाणी कंडक्ट होऊ शकेल. आणि विविध त्या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त सुद्धा फॅसिलिटीज देण्यात आलेल्या आहेत ज्या की तुमच्या ट्रायलसाठी अतिशय महत्त्वपूर्ण